ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू, चितळे बाकरवडी. आणा आणि खा. विधान परिषदेवर निवड झालेल्या 11 आमदारांचा आज सदस्य म्हणून शपथविधी. पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकर, भावना गवळी, कृपाल तुमाने यांचा समावेश. राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या जाहीर. CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, तर ज्येष्ठ भाजप नेते हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल. राम नाईक माझे आदर्श. पक्षाकडे कधीच काही मागितलं नाही आणि त्यामुळे राज्यपाल पदाचं फळ मिळालं. राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी व्यक्त केली कृतज्ञता. फुलंब्रीतून कुणाला तिकीट द्यायचं ते पक्ष ठरवेल, असंही स्पष्टीकरण. भाजपच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग करतायत मार्गदर्शन. विधानसभेला तिसरी आघाडी नव्हे, शेतकऱ्यांची आघाडी असेल. बच्चू कडूंनी केली घोषणा. 9 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये जाहीर सभा. मनोज जरांगे यांना आघाडीत येण्याचं निमंत्रण. सरकारसोबत सध्या कुठलीही चर्चा नाही. मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण. प्रकाश आंबेडकर सत्तेमध्ये नाहीत तर त्यांच्याशी चर्चा कशाला, असा सवाल. डिस्चार्ज मिळताच अंतरवालीला जाणार. खडकवासला धरणामधून पुन्हा पाण्याचा विसर्ग होणार. दुपारी 3 वाजल्यापासून 5000 क्युसेक वेगानं विसर्ग केला जाणार. मुंबई पुण्यानंतर आता पावसाचा मोर्चा विदर्भाकडे. भंडारा, वर्धा, यवतमाळ, गडचिरोलीमध्ये रात्रीपासून पावसाच्या सरीवर सरी. मराठवाड्यामध्ये, परभणीमध्येही पावसाची रिपरिप. कोल्हापूरकरांना दुहेरी दिलासा. राधानगरी धरणाचे 2 दरवाजे बंद, तर अलमट्टी धरणामधून 3.25 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सांगलीत पावसाची उसंत. कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर. सोलापूर साठीचं उजनी धरण 36% भरलं. पुणे आणि परिसरामधल्या पावसामुळे धरण मायनसमधून प्लसमध्ये. बालविवाह प्रतिबंधक कायदा मुस्लिमांसह सर्वच धर्मीयांना लागू. केरळच्या हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. धर्मापेक्षा भारताचं नागरिकत्व मोठं, असा निर्वाळा. नेमबाज मनू भाकरचा अंतिम फेरीत प्रवेश. पॅरिसमध्ये जागवली पहिल्या ऑलिम्पिक पदकाची आशा. दुपारी 3:30 वाजता रंगणार फायनलचा थरार. नमस्कार महाराष्ट्र. आपण पाहत आहात ABP माझा. सुरुवात